गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो? व्ह्यूज ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, कोणकोणते व्ह्यूज बघितले आपण? यूजर व्ह्यू अँड सिस्टीम व्ह्यू, राईट. नेक्स्ट काय आपण बघितलं? टाईप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. डिफरंट टाईप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. कोणकोणते टाईप्स बघितले आपण? फर्स्ट बघितला बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. नेक्स्ट रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम. नेक्स्ट मल्टीप्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम, टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम, मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, असे डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम बघितले आणि सिस्टीम व्ह्यू अँड यूजर व्ह्यू असे व्ह्यूज ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम बघितले. ओके, आज आपण ह्या चॅप्टरचा लास्ट पॉईंट बघणार आहोत. तो कोणता पॉईंट आहे? कमांड लाईन इंटरफेस. ओके, बेस्ड ऑन कमांड लाईन आपण बघणार आहोत कोणकोणते इंटरफेसेस आहेत. युजली ऑपरेटिंग सिस्टीम कम्स इन 3 टाइप्स. ओके, जनरली काय होते, जी काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही काय करते 3 टाईप्समध्ये डिवाइड झालेली आहे. ती कशावर डिपेंड असणार? तर इट डिपेंड्स ऑन इंटरफेस. कोणत्या टाईपचा इंटरफेस आहे त्यावर डिपेंड असणार, राईट. The first one is command line interface. Next one batch based interface, and the last one is graphical user interface. ओके, आपल्याला स्टडीसाठी आहे ती कोणती आहे? कमांड लाईन इंटरफेस अँड ग्राफिकल यूजर इंटरफेस. ओके, सो नेक्स्ट पॉइंट, the command line interface. It usually deals with using text commands and a techniques for entering those commands. म्हणजेच काय? कमांड लाईन इंटरफेस म्हणजे काय? पूर्वी माऊस फाइंड आउट होण्याआधी आपण काय करत होतो? यूजिंग कीबोर्ड कमांड टाईप करत होतो. ओके, कमांड टेक्स्ट करत होतो आणि त्यानुसार आपण काय करत होतो? एखादा प्रोग्राम और प्रोसेस एक्झिक्यूट केली जात असे. म्हणजेच काय? बिफोर माऊस यूजर्स इंटरॅक्टेड विथ ऑपरेटिंग सिस्टीम. जे काही यूजर्स असणार आहेत ते ऑपरेटिंग सिस्टीमकडे इंटरॅक्ट होत होते किंवा एखादं ॲप्लिकेशन असेल तर ते कसं? तर विथ अ कीबोर्ड थ्रू काय करत होते? माऊसचा जेव्हा शोध लागायचा होता त्याच्या आधी जो काही यूजर असणार आहे, जो काही प्रोग्रॅमर असणार आहे, तो काय केला जात असे? ऑपरेटिंग सिस्टीमकडे इंटरॅक्ट होत असे विथ द कीबोर्ड और यूजिंग कीबोर्ड आपण म्हणू शकतो. ओके, यूजर टाईप्ड कमांड. यूजर काय करत असे? कमांड टाईप करत असे. कुठे? तर इन कमांड लाईन इंटरफेस. ओके, आणि त्याच्या थ्रू काय होत होतं? त्या कमांड थ्रू एखादा प्रोग्राम किंवा प्रोसेस एक्झिक्यूट होत असे. दॅट मीन्स बिफोर माऊस यूजर्स इंटरॅक्ट विथ ॲन ऑपरेटिंग सिस्टीम बाय किंवा विथ कीबोर्ड. यूजर्स टाईप्ड कमांड इन कमांड लाईन इंटरफेस टू रन दी टास्क ऑन कम्प्युटर. ओके, नेक्स्ट आहे बॅच इंटरफेस. The commands and directories are used to manage those commands that are entered into files and those files get executed. म्हणजेच काय? बॅच इंटरफेस मीन्स व्हॉट? ज्या काही कमांड आणि डिरेक्टरीज आहेत त्या काय केल्या जातात? यूज केल्या जातात. कशासाठी? तर ज्या काही कमांड आपण वापरतो, ओके, प्रोसेस किंवा प्रोग्राम एक्झिक्यूट होण्यासाठी ज्या काही कमांड वापरतो त्या मॅनेज करण्यासाठी. सपोज एखाद्या फाईलमध्ये डेटा एंट्री करायचं असेल किंवा एखादी फाईल आपल्याला एक्झिक्यूट करायची असेल तर त्या कमांड्सचा यूज करून ते कमांड्स मॅनेज करून काय केले जात असे? तो प्रोग्राम एक्झिक्यूट केला जात असे किंवा ती एखादी पर्टिक्युलर फाईलमध्ये डेटा एंट्री केला जात असेल. ते कशा थ्रू? द बॅच इंटरफेस. नेक्स्ट वन इज ग्राफिकल युजर इंटरफेस. नंबर ऑफ युजर्स असणार आहेत ते हल्ली काय यूज करतात? ग्राफिकल युजर इंटरफेस. सर्वात आधी काय यूज केलं जात असायचं? कमांड लाईन इंटरफेस. ओके, आता ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे काय? इन विच अ विंडो सिस्टीम विथ अ पॉइंटिंग डिव्हाइस
to point to the input output, choose from menus driven interface, and to make choice viewing from a number of lists and keyboard. फॉर एक्झाम्पल मायक्रोसॉफ्ट वर्ड. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर तुम्हाला पेज लेआउट किंवा हे चेंज करायचं असेल, एखादी स्टाईल किंवा पेज लेआउट, त्या पेजमध्ये जे काही आपण टेक्स्ट टाईप करतो त्याची स्टाईल चेंज करायची असेल किंवा जो काही पेज आहे तुमचा तो पेज लेआउट चेंज करायचा असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग जे आयकॉन्स असतात त्या मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये त्याच्या करस्पॉन्डिंग जे आयकॉन्स असतात ते यूज करून तुम्ही काय करू शकता, इझिली तुम्हाला हवे तसं पेज लेआउट बनवू शकता किंवा तुम्हाला जशी टेक्स्ट हवी आहे तसं चेंज करू शकता. याच्यासाठी तुम्हाला सेपरेट कमांड द्यावी लागणार आहे का, नाही, तर माऊसचा यूज करून किंवा थ्रू कीबोर्ड तुम्ही काय करू शकता, डिरेक्टली तो काही जो करस्पॉन्डिंग आयकॉन आहे तो यूज करून तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जशा हव्या पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही पेज लेआउट करू शकता किंवा स्टाईल चेंज करू शकता. ओके. नेक्स्ट, most users prefer the graphical user interface offered by operating system such as Windows, Linux and Mac OS. त्यांनी काय सांगितलं, फॉर इझिली यूजर फ्रेंडली, इझिली हँडल होतं, यूजरला पटकन ग्रास्प होतं, हँडल करण्यासाठी इझी होतं. सो ग्राफिकल युजर इंटरफेस काय केले जाते, नंबर ऑफ युजर्स यूज करतात. ओके. आणि त्याचे कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत, विंडोज, लिनक्स अँड मॅक ओएस. जनरली लॅपटॉपवर नंबर ऑफ युजर्स आहेत ते काय करतात, विंडोज यूज करतात. ओके. आणि हे विंडोज काय करतं, काय प्रेफर करतं, ग्राफिकल युजर इंटरफेस. नेक्स्ट, मोस्ट करंट युनिक्स बेस्ड सिस्टीम ऑफर बोथ कमांड लाईन इंटरफेस अँड अ ग्राफिकल युजर इंटरफेस. जी आत्ता लेटेस्ट युनिक्स बेस्ड सिस्टीम आहे ती काय करते, बोथ इंटरफेसेस यूज करते, कमांड लाईन इंटरफेस ऑल्सो ग्राफिकल युजर इंटरफेस. नेक्स्ट, द MS-DOS ऑपरेटिंग सिस्टीम अँड द कमांड शेल इन द विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आर द एक्झाम्पल्स ऑफ कमांड लाईन इंटरफेस. ओके. ग्राफिकल युजर इंटरफेसचे कोणकोणते एक्झाम्पल्स बघितले आपण, विंडोज, लिनक्स अँड मॅक ओएस. त्याचप्रमाणे कमांड लाईन इंटरफेसचे कोणकोणते एक्झाम्पल तुम्ही म्हणू शकता, MS-DOS and the command shell. Okay, these are the examples of command line interface. Next, command line interface. आता command line interface म्हणजे काय, it is a text based user interface. Okay, used to view and manage the computer files. कम्प्युटरमध्ये ज्या काही नंबर ऑफ फाईल्स आहेत त्या मॅनेज करण्यासाठी, त्या व्ह्यू करण्यासाठी, डिस्प्ले करण्यासाठी काय केलं जातं, कमांड लाईन इंटरफेसचा यूज केला जातो. दीज आर आल्सो कॉल्ड कमांड लाईन युजर इंटरफेस, कन्सोल युजर इंटरफेस अँड कॅरेक्टर युजर इंटरफेस. म्हणजेच कमांड लाईन इंटरफेसमध्ये ॲक्च्युली काय होतं, एखादी प्रोसेस आपल्याला एक्झिक्यूट करायची असेल किंवा एखाद्या फाईलचा डेटा आपल्याला डिस्प्ले करायचा असेल किंवा एखाद्या फाईलमध्ये एक्स्ट्रा आणखीन डेटा एंट्री करायचं असेल तर त्याच्यासाठी यूजिंग कमांड्स, नंबर ऑफ ज्या काही कमांड्स आहेत त्या कमांड्सचा यूज करून काय केली जाते, ह्या प्रोसेस एक्झिक्यूट केल्या जातात. ओके. त्याला म्हटलं जातं कमांड लाईन इंटरफेस. देअर आर हंड्रेड्स ऑफ डिफरंट कमांड्स अवेलेबल इन कमांड लाईन. नंबर ऑफ कमांड्स असणार. ओके. कमांड लाईन इंटरफेसमध्ये काय असणार, नंबर ऑफ कमांड्स असणार, कारण आपल्याला नंबर ऑफ प्रोसेस, नंबर ऑफ वर्क असणार आहेत डिफरंट टाईपचे, ते हँडल करण्यासाठी, ते मॅनेज करण्यासाठी नंबर ऑफ कमांड्स आपल्याकडे असतात. नेक्स्ट, the set of commands may vary dramatically between operating system or applications. आता ते कोणकोणते नंबर ऑफ कमांड लाईन्स असतील त्यातले काही एक्झाम्पल्स दिलेत मी जस्ट. गेट डेट ही कमांड आहे. युजिंग दॅट कमांड आपण काय करू शकतो, तुमची जी करंट तुम्हाला टाईम आणि डेट हवी असेल तर तुम्ही काय करू शकता, ती रिट्राईव्ह करू शकता. कसे, युजिंग गेट डेट कमांड. सो गेट डेट कमांड कशासाठी यूज केलं जातं, रिट्राईव्ह दी करंट टाईम अँड डेट. तुम्हाला जर डिस्प्ले पाहिजे असेल तर काय केलं जातं, ही कमांड यूज केली जाते. नेक्स्ट, CD ही कमांड कशासाठी यूज केली जाते, इट इज यूज्ड टू चेंज दी डिरेक्टरीज. एखादी डिरेक्टरी चेंज करायची असेल तर काय केलं जातं, CD ही कमांड यूज केली जाते. कशामध्ये, कमांड लाईन इंटरफेसमध्ये. म्हणजेच काय, टेक्स्ट आपण टाईप केलं जातो कीबोर्ड थ्रू
कमांड लाईन प्रॉम्प्टवर आपण टेक्स्ट टाईप केली जाते, एखादी पर्टिक्युलर कमांड टाईप केली जाते. ही कमांड दिल्यानंतर काय होणार, ती प्रोसेस एक्झिक्यूट होणार. ओके. नेक्स्ट कमांड आहे स्टॉप प्रोसेस. ही कमांड कशासाठी यूज केली जाते, एखादी प्रोसेस किंवा नंबर ऑफ प्रोसेस चालू असतात सिस्टीममध्ये, त्या स्टॉप करण्यासाठी, टर्मिनेट करण्यासाठी स्टॉप प्रोसेस ही कमांड यूज केली जाते. नेक्स्ट the advantages of command line interface. The first one is granular control of an operating system or application. Next one is faster management of a large number of operating system. Next one, ability to store script to automate regular task. म्हणजे जे काही नंबर ऑफ रेग्युलर टास्क असतात ते ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होण्यासाठी एखादी कमांड दिल्यानंतर त्याच्यासाठी जी काही स्क्रिप्ट लागते ती स्क्रिप्ट स्टोअर करण्याची ॲबिलिटी कुठे असते, कमांड लाईन इंटरफेसमध्ये. हा त्याचा ॲडव्हान्टेज झाला. नेक्स्ट, बेसिक कमांड लाईन इंटरफेस नॉलेज टू हेल्प विथ ट्रबल शूटिंग सच ॲज नेटवर्क कनेक्शन इश्यूज. म्हणजे काय, जेव्हा आपण एखादा कम्प्युटरवर एखादा वर्क करत असताना जर नेटवर्क प्रॉब्लेम आला, काही ट्रबल शूट झाले, काही प्रॉब्लेम आला, तर त्याच्या रिगार्डिंग जी काही इन्फॉर्मेशन असणार आहे, जे काही नॉलेज असणार आहे ते कुठे असणार आहे, कमांड लाईन इंटरफेसकडे असणार आहे. जेणेकरून तो काय इझिली तो काही प्रॉब्लेम असेल नेटवर्कशी रिलेटेड, नेटवर्क कनेक्शनशी, तो काय करू शकतो, हँडल करू शकतो, मॅनेज करू शकतो. ओके. नेक्स्ट, द डिसएडव्हान्टेज ऑफ कमांड लाईन इंटरफेस. आता कमांड लाईन इंटरफेसचं डिसएडव्हान्टेज काय आहे, तर ग्राफिकल युजर इंटरफेस इज मोर युजर फ्रेंडली. म्हणजेच काय, आता मग लास्ट एक प्रिव्हियसलीच आपण बघितलं, ग्राफिकल युजर इंटरफेस नंबर ऑफ युजर्स यूज करतात. का, कारण तो युजर फ्रेंडली आहे. तो इझिली कोणताही युजर काय करू शकतो, ग्रास्प करू शकतो, हँडल करू शकतो. ओके. सो कमांड लाईन इंटरफेसचा डिसएडव्हान्टेज काय की GUI कंपॅरेटिव्हली, कमांड लाईन इंटरफेसच्या कंपॅरेटिव्हली काय असणार आहे, ग्राफिकल युजर इंटरफेस मोस्ट युजर फ्रेंडली असणार आहे. कारण कमांड लाईन इंटरफेसमध्ये काय असणार आहेत, नंबर ऑफ कमांड्स असणार आहेत, त्यांचे सिंटॅक्स असू देत, आर्ग्युमेंट्स असू देत, ते लक्षात ठेवणं थोडं टफ असणार आहे. प्लस ग्राफिकल युजर इंटरफेसमध्ये काय असणार, आपल्याकडे अवेलेबल असतं. एक्झाम्पल मी दिलंच तुम्हाला लास्ट टाइम, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल किंवा एखादं डायग्राम ड्रॉ करायचे असेल तर तुम्हाला सगळं ड्रॅग अँड ड्रॉप जस्ट करावं लागणार आहे. ओके. त्याच्यासाठी सेपरेट तुम्ही कमांड नाही टाईप करणार किंवा ती पुन्हा कमांड दिलेली कमांड रन होऊन मग ते एक्झिक्यूट होणार ती प्रोसेस. सो कमांड लाईन इंटरफेसमध्ये काय होतं, प्रत्येक फेजमध्ये एखादी प्रोसेस, एखादी फाईल डिस्प्ले करायची असेल, एखादी प्रोसेस एक्झिक्यूट करायची असेल तर काय, नंबर ऑफ कमांड्स द्यावे लागणार कमांड लाईन प्रॉम्प्टवर. ओके. सो प्रोसेस एक्झिक्यूट होणार. सो ॲज कम्पेअर टू कमांड लाईन इंटरफेस, ग्राफिकल युजर इंटरफेस काय असणार, मोर युजर फ्रेंडली. नेक्स्ट, स्टीपर लर्निंग कर्व असोसिएटेड विथ मेमोरायझिंग कमांड्स अँड कॉम्प्लेक्स सिंटॅक्स और आर्ग्युमेंट्स. मी मगाशीच सांगितलं, ज्या काही नंबर ऑफ कमांड्स असणार आहेत, नंबर ऑफ प्रोसेस एक्झिक्यूट करण्यासाठी किंवा काही दुसरं फंक्शन्स रन करण्यासाठी, एखादी फाईलमध्ये डेटा एंट्री करण्यासाठी, एखादी फाईल डिस्प्ले करण्यासाठी, नंबर ऑफ कमांड्स असणार आहेत, त्या कमांड्स लक्षात ठेवणे, त्याचे सिंटॅक्स, आर्ग्युमेंट्स करेक्ट पाहिजेत ना. सो ते थोडं टफ जातं ॲज कम्पेअर टू ग्राफिकल युजर इंटरफेस. नेक्स्ट काय, डिफरंट कमांड्स यूज्ड इन डिफरंट शेल्स. त्या काही नंबर ऑफ कमांड्स आहेत त्या काय केल्या जातात, नंबर ऑफ डिफरंट शेलमध्ये यूज केल्या जातात. नेक्स्ट वन, ग्राफिकल युजर इंटरफेस. ग्राफिकल युजर इंटरफेस means what? The advantage of graphical interface is interface visually display the available functions because of its simplicity and ease of use. म्हणजेच काय, ते समजायला सिंपल आहे, वापरायला सिंपल आहे. एखादा नवीन जरी युजर असेल तरी तो बघितल्यानंतर तो इंटरफेस लगेच तो त्याच्यासाठी सिमिलर होऊन जातो. ओके, इझिली हँडल करू शकतो. सो अ ग्राफिकल युजर इंटरफेस डज नॉट हॅव द सेम लेवल ऑफ फंक्शनॅलिटी अँड ग्रॅन्युअल कंट्रोल ॲज कम्पेअर्ड टू कमांड लाईन इंटरफेस. द नेक्स्ट वन इज
graphical user interface is do not readily support scripting or automation. Next, what are the components of graphical user interface? The first one is graphic pointer of some kind. Next one is a set of icons symbolizing various things. असतात ना, एक्झाम्पल तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डचं डोळ्यासमोर ठेवा, त्याच्यामध्ये जे सेट ऑफ आयकॉन्स, नंबर ऑफ आयकॉन्स आहेत त्याचा आपण यूज केला जातो. नेक्स्ट, रेक्टँग्युलर फ्रेम्स दॅट होल्ड टेक्स्ट. आपण टेक्स्ट बॉक्स घेतो माहिती का डायग्रॅम करताना, तेच. नेक्स्ट, ड्रॉप डाऊन मेनूज दॅट आर लाईक साइनपोस्ट्स लीडिंग टू थिंग्स यू वॉन्ट टू डू. नेक्स्ट, स्क्रोल बार्स दॅट अलाव यू टू स्काउट कंटेंट अराउंड. ओके, जे काही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये वरती कंटेंट आहेत ते बेस्ट एक्झाम्पल असणार आहे ग्राफिकल युजर इंटरफेससाठी. ओके, सो त्याच्यातून आपण काय करतो, डिरेक्टली ड्रॅग अँड ड्रॉप करतो. एखादा टेबल ड्रॉ करायचं असेल किंवा एखादी डायग्रॅम ड्रॉ करायची असेल तर त्याच्यामध्ये जे काही दिलेले असतात, नंबर ऑफ शेप्स दिलेले आहेत. ओके, ती काही लिस्ट आहे, त्याच्यामधून डिरेक्टली आपण ड्रॅग ड्रॉप करणार ते शेप्स. नेक्स्ट काय करणार, तुम्हाला अलाइनमेंट्स पाहिजे असेल किंवा 2 लाईनमधलं डिस्टन्स पाहिजे असेल सेम, तर त्याच्यासाठी तुम्ही दरवेळी कमांड नाही देऊ शकत ना, कमांड लाईन प्रॉम्प्टमध्ये जसं देत होता तसं. तर ग्राफिकल युजर इंटरफेसमध्ये काय, तिथे एक आयकॉन त्याला करस्पॉन्डिंग ठेवलेला आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, 2 लाईनमध्ये अंतर किती ठेवायचं ते तुम्ही डिसाईड करू शकता. ओके, असे नंबर ऑफ ॲडव्हान्टेजेस आहेत ग्राफिकल युजर इंटरफेसचे. सो ह्या चॅप्टरचं हे आपलं लास्ट लेक्चर होतं. पुन्हा एकदा सांगते, कमांड लाईन इंटरफेस अँड ग्राफिकल युजर इंटरफेसमध्ये काय होतं. द ग्राफिकल युजर इंटरफेस वॉज विंडोज, मेनूज अँड आयकॉन्स टू एक्झिक्यूट कमांड्स. ओके, अ माऊस is the most common way to navigate through a graphical user interface. Although many graphical user interface allow navigation and execution via keyboard. लक्षात येते, ग्राफिकल युजर इंटरफेसमध्ये कमांड देण्याची गरज नाही. डिरेक्टली आपण काय करू शकतो, कोणताही एखादा युजर असेल तो हा इंटरफेस सोबत इझिली सिमिलर होऊन जातो. ओके, इझिली हँडल करू शकतो ॲज कम्पेअर्ड टू कमांड लाईन इंटरफेस. कारण कमांड लाईन इंटरफेसमध्ये काय केलं जातं, नंबर ऑफ कमांड द्यावे लागतात एखादी प्रोसेस एक्झिक्यूट होण्यासाठी. तसं ग्राफिकल युजर इंटरफेसमध्ये तसं आहे का, नाही. इथं काय होतं, डिरेक्टली आपण काय करू शकतो, ड्रॅग ड्रॉप करू शकतो किंवा करस्पॉन्डिंग जे काही आयकॉन्स आहेत, जे काही लिस्ट आहेत त्याचा यूज करू शकतो. जे त्यांनी डिरेक्टरीज तयार करून ठेवलेले आहेत, जे काही डिरेक्टली शेप्स आहेत त्याचा यूज करू शकतो. सो ॲज कम्पेअर्ड टू कमांड लाईन इंटरफेस हल्ली काय केले जातं, मोस्ट ऑफ द युजर्स ग्राफिकल युजर इंटरफेस यूज करतात. ओके, थँक्यू.